रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामधला 39व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो होतो. आता पुढे आपण 40व्या श्लोकाकडे जातोय. 39व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की इंद्राने अदृश्य स्वरूपात येऊन रघु समोरूनच किंवा त्याच्या सैन्यासमोरूनच तो यज्ञीय जो घोडा होता, अश्वमेध यज्ञाचा जो घोडा होता, तो घोडा पळवून नेलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता पुढे 40व्या श्लोकाकडे आपण जाऊया. 40वा श्लोक सगळ्यांकडे समोर असेल, प्रत्येकाकडे पीडीएफ असेल. प्रत्येक जण आपण त्या पीडीएफ मध्ये पाहूया. 40वा श्लोक आहे विषाद लुप्त प्रतिपत्ति विस्मितम कुमार सैन्यम सपति स्थितं च तत् वसिष्ठधेनुश्च यदृच्छया गता श्रुत प्रभावा ददृशेथ नंदिनी. ठीक आहे, पुन्हा एकदा वाचतो. विषाद लुप्त प्रतिपत्ति विस्मितम कुमार सैन्यम सपदि स्थितं च तत् वसिष्ठधेनुश्च यदृच्छया गता श्रुत प्रभावा ददृशेथ नंदिनी. ठीक आहे, ददृशेथ नंदिनी असा हा 40वा श्लोक आहे. काय आहे 40व्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते, तर तत् कुमार सैन्यम सपदी विषादलुप्त प्रतिपत्ति विस्मितं च स्थितम् अथ च श्रुत प्रभावा यदृच्छया आगता नंदिनी नाम वसिष्ठधेनु ददृशे. ठीक आहे, असं ते इथं सांगतात. काय आहे त्याचा अर्थ, आपण शब्दशः एकेका शब्दाचा अर्थ पाहू. की विषाद प्रतिपत्ती, विषाद प्रतिपत्ती. विषाद म्हणजे काय, विषाद आता दुःख जे आहे, दुःखाचाच एक आपण ज्याला म्हणूया वरची स्टेज, तिला आपण विषाद म्हणतो. ठीक आहे, तर इथं सध्या तात्पुरतं समजण्यासाठी दुःख असा अर्थ घ्या की विषाद प्रतिपत्ती, विषाद लुप्त प्रतिपत्ती. लुप्त म्हणजेच नष्ट झालेली आहे किंवा लपून बसलेली आहे किंवा दूर झालेली आहे, दिसत नाहीये, नाहीशी झालेली आहे. असं काय नाहीशी झालेली आहे, प्रतिपत्ती. आता इथं प्रतिपत्ती, प्रतिपत्ती म्हणजेच काय करावं आणि काय करू नये, की एखादं कर्म करण्याची भावना, तशी ती बुद्धी, ती ज्याची नष्ट झालेली आहे. म्हणजेच काय, की जो किंग कर्तव्य मूढ झालेला आहे, नाही का, कर्तव्य काय आहे हे काही क्षणापुरतं विसरलेला आहे असं. तर दुःखामुळे किंकर्तव्य मूढ झालेले असा त्याचा अर्थ आहे. विषाद लुप्त प्रतिपत्ती म्हणजेच दुःखामुळे किंकर्तव्य मूढ झालेले. तत्, तत् म्हणजे ते, कोणते, म्हणजेच कुमार सैन्यम, ते रघु हा जो राजकुमार होता, युवराज होता, त्याचं सैन्य, आणि तो पण सगळेच कुमार सैन्यम. सपदी, सपदी म्हणजेच एकदम, अचानक, अचानक, एकदम. विस्मितम, विस्मितम म्हणजेच आश्चर्यचकित होऊन, आश्चर्यचकित झाले. विस्मय, विस्मय झाला त्यांना. विस्मय म्हणजेच आश्चर्यचकित होणे. तर आश्चर्य त्यांना झालं अचानक. आणि स्थितम, विस्मितम स्थितम म्हणजे आश्चर्यचकित होऊन ते स्तब्ध झाले. नाही, ज्यावेळेस माणसाला आश्चर्य होतं तो आपोआप स्तब्ध होतच तिथं. मग ते आश्चर्य होऊन ते स्तब्ध झालेले. अथ, पण तेवढ्यात किंवा त्यानंतर, तितक्यात. यदृच्छयागता, यदृच्छयागता म्हणजे स्वतःच्या इच्छेने आलेली. यदृच्छा, आता इथं यदृच्छा म्हणजे स्वतःची इच्छा पण होते किंवा भगवंताची इच्छा, असा पण त्याचा अर्थ होतो. गीतेमध्ये जे सांगितले, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर, तो यदृच्छा म्हणजे भगवंताची इच्छा पण असू शकते किंवा स्वतःची उन्नत जी इच्छा असेल, ऋषी मुनींची जी इच्छा असेल, स्वइच्छा, त्याला पण यदृच्छा आपण म्हणू शकतो. तर
आता यदृच्छेने आलेली म्हणजे सहजासहजी, आता म्हणजे ते भगवंताने तशी योजना केली असणार आणि म्हणून ती गाय सहजासहजी तिथं प्रकट झालेली आहे, तिथं आली. आगता, यदृच्छय यदृच्छया आगता, नाही का, इच्छेने सहजासहजी ती आलेली आहे. च आणि, च म्हणजे आणि, श्रुतप्रभावा, श्रुतप्रभावा म्हणजेच, श्रुत म्हणजेच कीर्ती, नाही का, की ज्याच्या प्रभावासंबंधीची कीर्ती सगळ्यांनी ऐकलेली आहे. श्रुत ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं आहे? तिची कीर्ती ऐकलेली. कशाची कीर्ती ऐकलेली आहे? तर तिच्या प्रभावाची कीर्ती ऐकलेली आहे. कोणाच्या प्रभावाची? त्या गायीच्या प्रभावाची. नंदिनी नावाची जी गाय होती, त्या नंदिनी नावाच्या गायीचा प्रभाव त्यांनी ऐकलेला होता आजपर्यंत. मग अशी म्हणजे जिच्या प्रभावासंबंधी ऐकलेले आहे अशी वसिष्ठ धेनु, अशी वशिष्ठ मुनींची गाय, वशिष्ठ ऋषींची गाय. धेनु, धेनु म्हणजे गाय, वशिष्ठ धेनु, वशिष्ठ ऋषींची गाय. नंदिनी, नंदिनी. ददृशे, ददृशे म्हणजे अचानक त्यांना तिथं दिसली, दृष्टीस पडली. ददृशे, ती गाय दिसली, असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. काय म्हणतायत ते? की तेव्हा त्या राजकुमाराची सेना विस्मय आणि विषाद यांच्या योगाने किंकर्तव्यमूढ होऊन स्तब्ध झाली असता सहजासहजी आलेली व जिचा प्रभाव कर्णपथावर आला होता, कर्णपथावर आला होता म्हणजेच जिची कीर्ती आजपर्यंत ऐकलेली होती, जिच्या प्रभावाची कीर्ती आजपर्यंत ऐकलेली होती, अशी वशिष्ठ ऋषींची गाय नंदिनी त्या सेनेच्या दृष्टीस पडली किंवा त्यांच्या दृष्टीस पडली, असा हा संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे अचानक सेनेला आधी दुःख झालं होतं आणि त्यानंतर आश्चर्य पण झालं. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस झाल्या होत्या ना, की अचानक घोडा गेला याचं आश्चर्य झालं की कसा काय गेला, इंद्र तर अदृश्य होता आणि त्याच्यामुळे घोडा गेला, तर हे आश्चर्य झालं. आणि दुःख पण याचं झालं की घोडा गेला, याचं दुःख पण झालं. यज्ञाचा घोडा होता तो, ते काय आपलं घरचे 4 घोडे बांधलेले असतात तसा घोडा नव्हता, हा यज्ञीय अश्व होता. आणि तो यज्ञीय अश्व गेला तर त्यांना विषाद झाला होता, म्हणून विषाद शब्द वापरलेला आहे. आणि या दोन्हींमुळे मग किंकर्तव्य मूढता त्यांच्यामध्ये आली आहे, असं इथं कालिदास आपल्याला म्हणतोय. ठीक आहे. तर आता इथं आपण पाहिल्यानंतर तत्, तत् म्हणजे ते कुमाराचं सैन्य. तत् कुमार सैन्यम, कुमारस्य सैन्यम, सेना म्हणजे कुमाराची सेना, म्हणून कुमार सैन्यम. तत् सपदी, सपदी म्हणजे एकदम लगेचच, आपण ज्याला म्हणूया, नाही का, एकदम अचानक. सपदी. विषादलुप्त प्रतिपत्ती, विषादलुप्त प्रतिपत्ती म्हणजे विषाद इष्टनाशकृतो मनोभंग, असं त्याला म्हटलेलं आहे. विषाद इष्टनाशकृतो मनोभंग म्हणजे जी गोष्ट इष्ट आहे, वांछित आहे, जिची इच्छा करतोय आपण, अशा गोष्टीचा झालेला दुरावा किंवा अशा गोष्टीचा झालेला भंग, किंवा अशी गोष्ट जी नष्ट झालेली आहे, जी इच्छा आहे ती नष्ट झालेली आहे, ज्याची इच्छा केलेली ती गोष्टच नष्ट झालेली, आणि अशी ज्यावेळेस स्थिती येते आणि त्यावेळेस जो मनोभंग होतोय, त्या मनोभंगालाच विषाद म्हटलेलं आहे. नाही का, विषाद कधी होतो आपल्याला? त्याच वेळेस होतो ना. आपण बघूया त्याच्यानंतर, चिंतन करू थोडं विषादावर. त्यावेळेस, म्हणून त्याला विषाद असं म्हटलेलं आहे, नाही का. तदुक्तम विषादश्चेतसो भंग उपाया भावनाशयो हो. विषाद, विषाद कशाला म्हणतात? विषादश्चेतसो भंग. चेतसो भंग म्हणजे आपलं जे चित्त आहे, नाही का, चेतना ज्या आहेत आपल्या, त्यांना भंग पावणे, त्यांच्यामध्ये भंग निर्माण होणे, त्याला म्हटलेलं आहे.
आणि उपायाभावनाशयो हो, तिथं उपाय किंवा अभाव या सगळ्यांचाच उपायाचा अभाव किंवा नाश असतो, त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आपण, त्यावेळेस विषाद होतो. किती तेन लुप्ता प्रतिपत्तीही, नाही का, म्हणजे त्याच्यामुळं, त्या विषादामुळं ज्याची प्रतिपत्ती म्हणजेच कर्तव्य ज्ञान, कर्तव्याचं ज्ञान हे ज्याचं लुप्त झालेलं आहे, कर्तव्याचं ज्ञान ज्याच्या डोक्यातून निघून गेलेलं आहे, मग ते तात्कालिक असो दीर्घकालिक असो कसंही असो, त्याला विषाद लुप्ता प्रतिपत्ती असं म्हटलेलं आहे, नाही का. तेन लुप्ता प्रतिपत्ती कर्तव्य ज्ञान यस्य तथोक्तम, म्हणून त्याच्यामुळे तसं म्हटलेलं आहे. विस्मितम, आता विस्मितम, विस्मितम म्हणजे आश्चर्य झालेलं, की अश्वनाशस्य आकस्मिकत्वात आश्चर्यविष्टम सत, घोड्याचा अचानक नाश झाला ना, अश्वनाश, अश्वनाशस्य आकस्मिकत्वात म्हणजे अचानक घोड्याचा नाश झाल्यामुळे जे आश्चर्य झालेलं आहे त्याला, म्हणून इथं विस्मितम असा शब्द वापरलाय. स्थितम, तस्थौ म्हणजे मग त्याच्यामुळे स्तब्ध झालेले, एका ठिकाणी अचानक हे झाल्यामुळे एका ठिकाणी सगळी सेना उभी राहिलेली, मग रघु पण आणि सगळी सेना पण, सगळेच जण एका ठिकाणी अचानक उभे राहिलेले. तर असा अथ श्रुतप्रभावा, नाही का, अथ श्रुतप्रभावा यदृच्छया असं ते म्हणतात. आता श्रुतप्रभावा म्हणजे काय, श्रुतः प्रभावो रघुत्पत्ती वरप्रदान लक्षणो यस्याः सा आकर्णित महात्म्या, नाही का, असं ते म्हणतात. श्रुतप्रभावा म्हणजे कीर्ती ऐकलेली यांनी. कोणती कीर्ती ऐकलेली आता यांनी, हे जे सगळं सैन्य आहे किंवा रघु असेल या सगळ्यांनी एक कीर्ती ऐकलेली. कोणती कीर्ती ऐकली होती, तर जो वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये राजा दिलीप आणि सुदक्षिणा गेली होती, जसं आपण पहिल्या दुसऱ्या सर्गामध्ये पाहिलं सगळं, आणि त्याच्यानंतर त्यांना नंदिनी गायची सेवा केल्यानंतर जी पुत्रप्राप्ती झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींना आपण पाहिलं. तर या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय आहेत, ही एक कीर्ती आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी जरी या सैन्याने म्हणा किंवा रघुने म्हणा डोळ्यांनी स्वतःच्या पाहिलेल्या नसतील, तरी सुद्धा त्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत, नाही का, की त्या नंदिनी गायचा प्रभाव काय आहे हे सगळं त्यांनी ऐकलेलं आहे. की त्या नंदिनी गायने स्वतःच्याच प्रभावाने तो सिंह पण तिथं तयार केला, तो एवढा प्रसंग पण आणला, परत त्या सिंहाला तिने नंतर लुप्त पण केलं, किंवा नंतर तिच्याच प्रभावाने राजाला रघु सारखा पुत्र जन्माला आला, नाही का, सुदक्षिणेच्या पोटी रघु जन्माला आला. हे सगळा हा प्रभाव कोणाचा होता, त्या नंदिनीचा प्रभाव होता. कारण ही नंदिनी काही सामान्य गाय नव्हती, ती साक्षात कामधेनूची पुत्री होती, नाही का. आणि त्यामुळे ते तिथं आधी म्हटलेलं आहे की राजा दिलीप सिंहाला सांगतोय तिथं, आपल्याला मागे आठवत असेल सगळ्यांना तर, की ही काय कामधेनूपेक्षा हिला तू कमी समजू नकोस. आणि त्याच वेळेस नंतर पुढे ती नंदिनी सुद्धा शेवटी आपल्याला आठवत असेल, ती राजा दिलीपाला म्हणते, काय म्हणते, अवे हिमाम कामदुधाम प्रसन्नाम, नाही का, ही अशी कामदुधाम प्रसन्नाम म्हणजे प्रसन्न झाल्यानंतर हवी ती गोष्ट देणारी अशी तू मला समज, मी काही सामान्य गाय नाहीये. आता ही जी गोष्ट नंदिनी दिलीपाला सांगते किंवा आधी दिलीपाने सिंहाला सांगितलेली, हा जो सगळा प्रसंग आहे, हा सगळा प्रसंग नंतर यांना माहिती झालेला आहे. सेनेमध्ये नंतर या गोष्टी पोचणारच ना, की राजाने एवढी सेवा केली आणि राजाला पुत्र प्राप्त झालाय, हा काही साधा सुद्धा प्रताप नाहीये. हा प्रभाव सगळा नंदिनी गायचा आहे आणि तो प्रभाव त्यांनी ऐकलेला होता, म्हणून इथं तो शब्द वापरलेला आहे. आता श्रुतप्रभावा, ती गोष्ट ऐकलेली, ती कीर्ती सगळी ऐकलेली, तिचा प्रभाव. आणि अशी यदृच्छया, यदृच्छया म्हणजेच आता इथं स्वेच्छया असं त्यांनी सांगितलेलं, स्वतःच्या इच्छेने, तिला काही कोणी जोर जबरदस्ती केलेली नाहीये,
किंवा दुसरी गोष्ट आपण म्हणू शकतो की भगवंताच्या इच्छेने, यदृच्छया. तर आगता, यदृच्छया स्वेच्छया आगता, स्वेच्छेने ती आलेली आहे. रघोः स्वप्रसाद लब्धत्वात् अनुजिगृक्षय इति भाव. नाही का? आता हा जो रघु आहे, हा रघु कोणामुळे जन्माला आलाय तसं पाहिलं तर या नंदिनी गायीमुळे, बरोबर की नाही? आणि जर या नंदिनी गायीमुळे रघु जन्माला आला असेल तर म्हणजे त्या गायीचा आणि ह्याचा पण एक काहीतरी संबंध आहे. आणि दुसरा संबंध जर आपल्याला पाहायचा झाला तर तो दुसरा संबंध आपल्याला कसा पाहता येईल की ज्याच्यामध्ये नंदिनी गायीने राजा दिलीपाला, आधी आपल्या सगळ्यांना आठवत असेल दुसऱ्या सर्गामध्ये, त्यावेळेस ती म्हणते की तू माझा पुत्र आहे, असं नंदिनीने दिलीपाला म्हटलेलं आहे. आठवत असेल तर भक्त्या गुरौ मयि अनुकंपयाच प्रीतास्मिते पुत्र वरं वृणीष्व. नाही का? न केवलानां पयसां प्रसूतिं अवेहि मां कामदुधां प्रसन्नाम, असं ती म्हणते. त्यावेळेस तिने त्याला पुत्र म्हटलेले. भक्त्या गुरौ मयि अनुकंपयाच प्रीतास्मिते, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेले आहे. प्रीतास्मिते पुत्र, हे पुत्र, हे मुला, हे पुत्र, हे मुला, असं तिने त्याला म्हटलेलं आहे. तिथं त्याला वत्स म्हटलेलं आहे, तिथं त्याला मुलगा म्हटलेलं आहे, पुत्र म्हटलेलं आहे. आणि मग दिलीप राजा हा जर नंदिनीचा पुत्र असेल तर रघुराजा हा नंदिनीचा पौत्र ठरला, या अर्थाने सुद्धा, असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे? की पुत्र आणि पौत्र असा हा जो सगळा संबंध आहे, तो संबंध लक्षात घेऊन कालिदासांनी इथं हा श्लोक लिहिलेला आहे. म्हणून तो म्हणतोय की ती यदृच्छा, ती नंदिनी आलेली आहे. का बरं आलेली आहे? तिने कुठंतरी पाहिलंय की आज हा माझा जो नातू आहे किंवा हा जो रघु आहे तो काहीतरी संकटात पडलेला आहे, त्याच्यावरती काहीतरी संकट आलेलं आहे, आणि ही गोष्ट तिला कळल्याबरोबर ती धावत आलेली, असं इथं वर्णन आहे. रघो स्वप्रसाद लब्धत्वात् अनुजिगृक्षय इति भाव, असं त्यांनी म्हटलेलं, अनुजिगृक्षया. आता नंदिनी नाम वशिष्ठ धेनुश्च ददृशे, आणि म्हणून त्यांनी नंदिनी नावाची गाय तिथे पाहिली, त्यांच्या दृष्टीस पडली. कोणाच्या? त्या संपूर्ण सैन्याच्या, असं या श्लोकामध्ये कालिदासांनी सांगितलेलं आहे. आता द्वौ चकारौ अविलंब सूचकौ. आता या श्लोकामध्ये दोन ठिकाणी चकार आलेले. चकार म्हणजे च आलेला आहे बघा. आहे पहिलं वरती आहे की कुमार सैन्यम सपदी स्थितम च तत्, इथं एकदा च आलाय. आणि वशिष्ठ धेनु च, इथं सुद्धा परत च आलेला आहे. आता हे दोन च वापरलेले आहेत इथं. दोन च का बरं वापरलेले आहेत? तर ते दोन च अविलंब सूचक. अवविलंब म्हणजे अजिबात, ज्याच्यामध्ये थोडा सुद्धा विलंब केलेला नाही, एकदम तत्क्षणी ती आलेली, म्हणून तो च वापरलेला आहे तिथे. त्याच्याचं कारण ते. आणि आपण म्हणतो नाही का, आणि लगेचच, असं एकदम त्याच क्षणात, असा हा संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. आता इथं या श्लोकामध्ये त्यांनी विषाद झाला असं म्हटलेलं आहे. विषाद हे काय आहे? तर आपण पाहिलं, विषाद म्हणजे काय? इष्टनाशक कृतो मनोभंग, त्याला विषाद म्हणतात. किंवा विषाद चेतसो भंग, चित्ताचा भंग किंवा मनाचा भंग हा ज्यावेळेस होतो त्यावेळेस विषाद होतो, असे एक सामान्य त्यांनी व्याख्या सांगितलेली. आणि तो विषाद झाला की काय होतं? उपाय नाही का, किंवा अभाव, म्हणजे उपायाचा अभाव तरी असतो किंवा नाश तरी असतो. उपाय सापडतच नाही, काय करावं ही गोष्टच सुचत नाही. आणि त्याच्यामुळे काय येतंय? लुप्ता प्रतिपत्ती.
म्हणजे कर्तव्य ज्ञान काय आहे हे कर्तव्याचं ज्ञानच आपण विसरून जातो. माझं कर्तव्य काय आहे ही गोष्ट मी त्यावेळेस विसरतो. कशामुळे विसरतो? तर या विषादामुळे, नाही का. त्याला आपण विषाद म्हटलेलं आहे. तर हे कर्तव्य ज्ञान विसरणं ही गोष्ट कशामुळे झाली? फक्त आणि फक्त विषादामुळे होते. आता विषाद म्हणजे काय? विषाद हा शब्द पाहिला की त्याचा अर्थ होतो खिन्नता, दुःख, नाही का. असे वेगवेगळे त्याचे अर्थ होतात विषाद शब्दाचे. पण मग खिन्नता म्हणा किंवा दुःख म्हणा किंवा इतरही अशा ज्या पण काही गोष्टी असतील सगळ्या, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि काहीतरी थोडाफार फरक असेल की नाही तिथं. आता जसं गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेले अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय, तर विषाद असा शब्द वापरलेला आहे तिथे सुद्धा. अर्जुन दुःख असा शब्द वापरलेला नाही. अर्जुन दुःख योगो नाम असं त्यांनी सांगितलेलं नाही. अर्जुनाला झालेला हा विषाद. मग विषाद हा कधी होतो किंवा विषाद म्हणजे काय, हा थोडासा आपण जर त्याच्या मागचा अर्थ बघायचं ठरवलं तर एक गोष्ट सामान्यतः आपल्याला एक गोष्ट दिसून येते. कोणती गोष्ट? की विषाद ज्यावेळेस होतो त्यावेळेस खिन्नता आल्यानंतर उत्साहाचा अभाव येतो. उत्साहाभाव नाही का, त्यावेळेस विषाद होतो. ही गोष्ट आपल्याला कन्फर्म कळते. म्हणजे जसं आता अर्जुन आहे, नाही का, अर्जुनाने ज्यावेळेस रणांगणावरती आलेला आहे आणि रणांगणावरती आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या की हे सगळे लोक माझ्या समोर उभे आहेत, नाही का. तो म्हणतोय तिथं आचार्य पितरः पुत्रा तथैव च पितामहा मातुला श्वशुरः पौत्राः शाला संबंधिनस्तथा एता न हंतुमिच्छामि. हे अर्जुन म्हणतोय. काय काय त्यांनी सांगितलेलं आहे? आचार्याः पितरः पुत्राः, नाही का, म्हणजे माझे आचार्य आहेत तिथं, नाही का, ज्यांच्याकडून मी शिक्षण घेतलेलं आहे ते सगळे आचार्य तिथं आहेत. पितर आहेत माझे, नाही का, माझे वाडवडील आहेत. आचार्य पितरः पुत्राः, माझे पुत्र सुद्धा तिथं आहेत. भावाची मुलं म्हणजे ती आपली मुलंच झाली ना, ती माझी मुलं सुद्धा शत्रुपक्षात उभी आहेत. आचार्य पितरः पुत्राः तथैव च पितामह, माझे पितामह भीष्म हे सुद्धा तिथं उभे आहेत. मातुला, नाही का, मामा म्हणा, मामाकडची सगळी मंडळी म्हणा, मातुला श्वशुराः, हे सगळेच लोक. मातुला श्वशुराः पौत्राः, पौत्र सुद्धा, अगदी नातवंड, सगळे नातवंड पटवंड जे काय असतील सगळे तिथं युद्धात माझ्या समोर उभे आहेत. मातुला श्वशुराः पौत्राः शाला संबंधी नसतात, हे सगळे जे काय वेगवेगळे संबंधी माझ्या समोर आज उभे आहेत. ह्यांना मी कसं काय मारणार? आणि म्हणून एता न हंतुमिच्छामि घतोपि मधुसूदन, असं अर्जुन तिथं म्हणतंय की ह्या सगळ्यांना मला मारण्याची अजिबात इच्छा नाहीये. का इच्छा नाहीये? मग त्याची सगळी भली मोठी लिस्ट त्यांनी पुढे सांगितलेली आहे. आणि यांना मारायचं नाही वगैरे हा वेगळाच भाग. पण ते त्यांच्या मागे एवढं जे लाखो सैन्य उभं आहे, नाही का, एकूण 18 अक्षौहिणी जे सैन्य उभं आहे रणांगणावरती आज, ते उद्या युद्धाच्या समाप्तीनंतर किती शिल्लक राहतील ही गोष्ट कोणीच सांगू शकत नाहीये. आणि या सगळ्यांना मारल्यानंतर काय होणार आहे असं ते मग सगळे परिणाम त्यांनी सांगितलेले आहेत वगैरे 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 सगळ्या गोष्टी तिथं आल्या. आणि मग त्याला ते झालेलं दुःख आहे त्याच्यातून खूप त्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे तिथं. जायते वर्णसंकर संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य पतंती पितरो येषां लुप्तपिंडोदक क्रियाः दोषे रेतै कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवति तनुशुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्. अहो बत महत्पापं, महत्पाप आहे
म्हणजे या पापाला क्षमा नाहीये, या पापाला प्रायश्चित्त नाहीये, अशा सगळ्या गोष्टी तो सांगतोय. आणि हे पाप करायला मी आजपर्यंत 13 वर्ष हे पाप करण्यासाठी मी वाट बघत होतो का? नाही का? तो म्हणतोय न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगे जीवितेन वा. अरे मला या गोष्टी काहीच नको. असं असं हे सगळं त्याचं जे रडणं आहे, ज्याला आपण रडणं म्हणूया, पण ते रडणं नाहीये. नाही का? तसं पाहिलं तर आपल्याला वाटलं काय हे रडगाणं चाललंय अर्जुनाचं. रडणं नाहीये, तो विषाद आहे. आणि म्हणून त्याला विषाद योग असं नाव दिलेलं आहे त्या अध्यायाला. आणि हा विषाद झाल्यानंतर मग काय त्याची गंमत झाली तिथं, की गांडीवाहून संस्रते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोन पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. असं तो तिथं म्हणतोय. म्हणजेच काय, की आपण जे पाहिलं की उत्साहाचा अभाव, विषाद हा जर आला, खिन्नता ही जर आली, तर उत्साहाचा अभाव ही सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यामध्ये येते. अर्जुनाच्या हातातून धनुष्य, जे गांडीव धनुष्य त्याचं आहे, ते आपोआप गळून पडलेलं आहे. ते त्याने ठेवलेलं नाहीये किंवा फेकलेलं नाहीये, ते गळून पडलेलं आहे. नाही का? एखादी गोष्ट हातातून गळून केव्हा पडते? जेव्हा असा काहीतरी विषाद होतो त्यावेळेस. नाही का? ज्यावेळेस आपल्या मनाची स्थिती, ज्यावेळेस आपल्या चित्ताची स्थिती ही समान नसते, त्यावेळेस अशी गोष्ट होते. विषम स्थितीमध्ये असं होतंय. म्हणजेच काय, की उत्साहाचा अभाव, सगळा उत्साह तिथे नष्ट होतोय. कशामुळे? या विषादामुळे. नाही का? दुःख ही गोष्ट वेगळी आहे आणि विषाद ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे दुःखाला सध्या तुम्ही इथं आणू नका. दुःखाला आपण सध्या बाजूलाच ठेवूया. नाही, आपल्याला सामान्य प्रत्येक रोज आपल्याला दुःख होतच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. मग आपल्या प्रत्येकाचं दुःख याला विषाद म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. त्याचं कारण काय हे आपण पुढे बघूयात. आपल्या दुःखाला विषाद म्हणता येणार नाही. पण तेच हे जे संत मंडळ असतील, महापुरुष असतील, त्यांना जी खिन्नता येते तिला आपण विषाद म्हणू शकतो. म्हणून अर्जुनाचा विषाद झालेला आहे. आणि आता तो जो आपला समाजातला अर्जुनराव असेल एखादा, त्या अर्जुनरावाचा विषाद नव्हता, त्याला दुःख झालेलं आहे असं आपण म्हणू शकू. विषण्णता, ही विषण्णता येणे विषादाने, खिन्नता. तर हे कशामुळे होतंय? उत्साह, म्हणजे त्याच्यामुळे उत्साहाचा अभाव होतोय. आणि त्याच वेळेस काय येते, नेमकी कर्ममंदता येते. हा उत्साहाचा अभाव आला की कर्ममंदता येते. जो अर्जुन आज गांडीव घेऊन लढायला निघालेला आहे, नाही का, आणि तो स्वतः मरेल मी, ही कल्पनाच त्याच्या मनात नाही अजिबात. मी त्यांना मारणारच आहे, नाही का. कथम भीष्म महासंख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभि प्रतियोत्सामी पूजार्हावरी सूदन, असं तो तिथं म्हणतोय. कथम भीष्म महासंख्ये, अरे भीष्मादी हे सगळे लोक आहेत, यांना मी कसा मारू? मी मरेल याची चिंताच नाहीये त्याला अजिबात. मी त्यांना कसा मारू ह्याची त्याला चिंता आहे. की ते सगळे गुरुवर आहेत आणि त्यांना मी कसा मारणार, असं आहे. पण हा सगळा भाव जो आहे आणि त्याच्यामुळे त्याला आलेली कर्ममंदता आहे. तो म्हणतो या सगळ्या गोष्टी नको आहेत मला, मी जातो आता, हे राज्य नको मला, काहीच नको, मी संन्यास घेऊन आपलं पुढचं जीवन जगतो माझं. आणि म्हणून त्यांनी लगेच तिथं भगवंताला संन्यास म्हणजे काय ते मला सांग रे, हे पण गोष्ट विचारलेली आहे तिथं. अर्जुन म्हणतो संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशि निषूदन. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि, हे महाबाहो, संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं, ती गोष्ट मला जाणण्याची इच्छा आहे, आता सांग, हे म्हणणारा अर्जुन आहे.
मग आता संन्यासाचं तत्व का बरं त्याला जाणण्याची इच्छा झाली? का बरं त्याला हे लढायचं नव्हतं? का बरं त्याने तिथं शस्त्र टाकलं म्हणजेच पडलेलं आहे आणि आता त्याला उचलायचंच नाहीये. ठीक आहे, पडलं मान्य, पण नंतर त्याने उचलावं का नाही, त्याची इच्छाच होत नाहीये तोपर्यंत. आणि मग हे बाकीचे विचार त्याच्या डोक्यात येत राहत आहेत. जो माणूस आज एवढा राज्य पाहिजे माझं मला परत, नाही का, माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे, द्रौपदीवरती जो अन्याय झालेला आहे, आमच्या सगळ्यांवरती जो अन्याय झालेला आहे, त्याच्यासाठी आज मी लढायला आलेलो आहे. यांनी धर्म भ्रष्ट केलेला आहे म्हणून मी लढायला आलोय, किंवा तर ज्या सगळ्या गोष्टी असतील. आणि तोच माणूस आज इथं रणांगण सोडून तो अर्जुन म्हणतोय की नाही, नको, मला ह्या काही गोष्टी नको, आणि मी निघालो. हे कशामुळे झालेलं आहे? ही आलेली जी कर्ममंदता आहे, याला कर्ममंदता म्हणतो आपण. आपल्या जीवनात पण अशी कर्ममंदता वारंवार येते, बऱ्याचदा येते. फक्त आपल्या जीवनात आलेली कर्ममंदतेची कारणं खूप वेगळी असतात. आपल्या इकडे आरंभशूर, सगळेजण आपण आरंभशूर असतो. म्हणजे एक असं म्हटलेलं आहे की आरंभशूर हा खलु भारतीय, की आपण सगळे भारतीय कसे आहेत? आरंभशूर आहेत. एखादी कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना आपल्याला इतकं छान वाटतं, हा हा किती छान किती छान, चला सगळे जाऊया आपण तिथे. आरंभशूर, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सगळेजण येतात, पण तिसऱ्या दिवसापासून परत हळू 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 ती संख्या कमी होत जाते. नंतर वाटल्यास बघू, मग करूया कधीतरी, नाही का, ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या, नंतर आपण हळूहळू त्या गोष्टींमधून स्वतःला सोडून घेतो, किंवा त्या गोष्टींमध्ये, त्या कर्मामध्ये आपली मंदता येते. कोणतंही कर्म असेल, एखाद दिवशी खूप उत्साहामध्ये कुठंतरी काहीतरी ऐकून येतो आणि ती गोष्ट सुरू करतो. अभ्यासाचं महत्व, अभ्यास म्हणजे काय, का बरं अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावरती चांगलं तासभर लेक्चर तो ऐकून येतो तिथून. आणि ऐकून आल्यानंतर घरी आल्यावरती ठरवतो, हा बस आजपासून अभ्यास मी सुरूच करणार. मग कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करू, सगळ्यांना विचारणार, 4 पुस्तकं गोळा करणार, सगळ्या गोष्टी करणार तो. आणि उद्या असा अख्खा दिवसभर वाचणार की सगळ्यांना आश्चर्य वाटणार, अरे बापरे, त्याने तर खूपच मनावर घेतलेलं दिसते. पण त्यावेळेस त्यांना सांगायला लागतं, अरे बाबा 2 दिवस थांबा जरा, याने जे काय मनावरती घेतलेलं आहे ना ते 4 दिवसांनी बघा. म्हणून तर आपल्या इकडे ती म्हण आली, नव्याचे 9 दिवस. झालं ते 9 दिवस संपले का मग पुढं हा परत, नाही का, हरिदासाची कथा मूळ पदावर, परत मूळ पदावरती आला तो. अशी आपली गंमत होते. मग आता हे कोणतंही कर्म आपण करतोय, ते कर्म करत असताना जी मंदता येते, तर ही कर्ममंदता वेगवेगळ्या कारणांमुळे येते, नाही का. कधी प्रलोभनांमुळे येते, कधी विषादामुळे येते, कधी प्रीतीमुळे येते, म्हणजे इतर वस्तूंवरती प्रीती, किंवा अशा बरीचशी कारणे आहेत त्याच्या मागे. आता सध्या आपण ती कर्ममंदता काय येते ह्याच्यात नको शिरूया, तो विषय कधी आला तर नंतर तो पाहूया. पण इथं सध्या आपण बघतोय की विषादामुळे आलेली कर्ममंदता. साधं उदाहरण आहे, आपण आत्ताच्या काळात जर आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी, आता पेपरमध्ये वाचतो आपण, इतर ठिकाणी, सगळ्या टीव्हीला, बातम्यांना, समाजामध्ये जिकडे फिरतो तिकडे प्रत्येक ठिकाणी आपण अशा बातम्या ऐकत असतो. काय चाललंय समाजामध्ये, तर अमक्या अमक्यामध्ये वाद झाला, त्यांच्या रिलेशनशिप मध्ये वाद झाला आणि त्याने आत्महत्या केली, त्याने ही गोष्ट केली, त्याने ती गोष्ट केली, त्याने जीवनच संपवलं, त्याने सगळी कामच संपवली, त्याने स्वतःला घरात कोंडूनच घेतलं, अजून काय केलं. म्हणजे आता या सगळ्या गोष्टी काय झाल्यात, ही आलेली कर्ममंदता आहे प्रत्येक ठिकाणी. आणि ती कशामुळे येते? दुःखामुळे येते. त्याला विषाद नाही म्हणता ना, आपला विषाद हा वेगळा आहे, पण त्या दुःखामुळे आलेली ती कर्ममंदता आहे, नाही का. तिथं त्याचा उत्साहाचा अभाव हा आपल्याला त्याच्या कर्मामध्ये दिसून येतोय. आता हे जे आपल्या सामान्यांच्या जीवनात जसं होतंय, मग तसं महापुरुषांच्या जीवनात होतंय की नाही? महापुरुषांच्या जीवनात सुद्धा होत असेल.
त्यांना सुद्धा. आणि मग त्यांना जे दुःख होतंय त्याला विषाद म्हटलेलं आहे. त्यांच्यामध्ये जी खिन्नता येते तिला विषाद म्हटलेलं आहे. असा हा जो विषाद आहे. आणि त्या विषादाने काय येते, विषादाने पुढे कर्म विपरीतता येते. कर्म विपरीतता, मग विपरीत कर्म माणूस करायला लागतो. त्याला ते जे कर्म त्याने हातात करायला घेतलेलं असतं ते तो करत नाही आणि त्याच्या विपरीत काहीतरी कर्म करायला लागतो, अशी गोष्ट होते. म्हणून हा विषाद शब्द वापरला जातो. अर्जुन म्हणतोय तिथं, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, नाही का, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि, ही जी आलेली कर्म विपरीतता आहे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. नाही का, हे कर्म नाही करायचं मला, आता त्याच्या विरुद्ध दुसरं काहीतरी कर्म मी करतो. हे तू लढायला नको सांगू मला, आणि हे युद्ध होऊच नये, ही सगळी त्याची इच्छा असते. आणि जरी झालं तरी त्याच्यात मी सहभागी नाहीये, त्याच्या पापाचा भागीदार मी बनणार नाहीये, असं अर्जुनाला तिथं वाटत असतं. कशामुळं हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत? फक्त आणि फक्त त्या विषादामुळे, त्याला जो झालेला विषाद आहे. आणि हा जो विषाद आहे की नाही, मग आता विषाद व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, नाही का. जर विषादाने उत्साहाचा अभाव येत असेल, जर विषादाने कर्ममंदता येत असेल, जर विषादाने कर्म विपरीतता येत असेल, तर मग विषाद हा असला पाहिजे का नसला पाहिजे? तर विषाद हा असलाच पाहिजे, पण तो विषाद असला पाहिजे, साधं दुःख नको. आपण शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले आणि मग टाकले तेव्हा एवढा भाव होता, आणि आज महिन्याभराने, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी बघतोय मी, बापरे इतकं मार्केट खाली डाऊन झालंय. आता तिथं मार्केट डाऊन झालेलं दिसलं आपल्याला की मग आपल्याला दुःख होतं, बापरे मार्केट खूप डाऊन झालं बरं का. अमुक ठिकाणी काही पण मी कुठं गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीत वाढ अजिबात झालीच नाही, उलट जर मला तिथं घाटा झाला तर मग नाही का, तोटाच झालेला आहे मला, त्याच्यात अजिबात नफा काही झालेलाच नाही. त्यावेळेस माणसाला काय होतं? दुःख होतं. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परीक्षेत मार्क कमी आले, मग काय झालं? दुःख झालं मला. काय पण एखादी स्त्री असेल नाही का, खूप मेहनत घेऊन तिने एखादा पदार्थ बनवते, समजा करंज्या बनवायला घेतल्या, खूप झालं सगळं, आणि जशी ती करंजी तेलात सोडली तर सगळं तिच्या आतला जो सारण जे होतं, तिच्या आतलं सगळं जे ते तेलात पसरलं जिकडं तिकडं. आता एका करंजीचं झालं म्हणजे सगळ्या करंज्यांचं पुढं तसं होईल, ह्याचं तिला दुःख, नाही का. एवढी मेहनत केली मी, ती सगळी गेली वाया. एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात. एखादी युवती गेली ब्युटी पार्लर मध्ये, चांगली 2 तास 3 तास मेकअप करून आली, आणि जशी बाहेर आली तसा धोधो पाऊस समजा चालू झाला, कुठं लग्न कार्याला निघाली असेल तर पाऊस चालू झाला, तिचा सगळा मेकअप धुवून गेला, वाहून गेला. दुःख झालं. अच्छा, प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्याला जीवनामध्ये प्रत्येकाला हे दुःख हे होतच. एखादा खेळाडू आहे, क्रिकेट खेळतोय, अगदी 100च्या जवळ आलेला आहे, शतकाच्या जवळ आलेला आहे, आणि त्याच वेळेस तो आउट झाला. दुःख होणं साहजिक आहे, अरे यार एका रनासाठी मी आउट झालो. आता हे दुःख आपल्याला वारंवार होतंय, प्रत्येकाला हे दुःख होतंय. तर मग आपलं दुःख त्याला आपण विषाद म्हणता येईल का? नाही, त्याला विषाद म्हणता येणार नाही. हे आपलं साधं दुःख झालं. आणि हे दुःख कशामुळे होतंय आपल्याला हे आपण नंतर पाहू, नाही का. की महापुरुष जे असतात त्या महापुरुषांना सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो,
असं भगवंत सांगतात गीतेमध्ये काय की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय. सुख दुःख असेल, लाभ अलाभ असेल किंवा जय अजय असेल नाही का, पराजय असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची वृत्ती समान असते. असं जे सगळं स्थितप्रज्ञ दर्शन जे सगळं सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, तर त्या स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये सगळ्या गोष्टी याच सांगितलेल्या. स्थितप्रज्ञ कसा असतो नाही का, अर्जुन तिथं विचारतो, अरे मग भगवंत सांगतो स्थितप्रज्ञ कसा आहे नाही का. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदिक्तिं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अरे तो चालतो कसा, बोलतो कसा, काय करतो, त्याचं जीवन कसं जगतो, हे सगळं मला सांग जरा, स्थितप्रज्ञ काय आहे. आणि मग तिथून पुढे भगवंत त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. मग त्या स्थितप्रज्ञाला पण दुःख होत असेल, पण ते दुःख हे विषादामध्ये मोडलं जातं. आणि आपल्याला जे दुःख होत आहे सामान्यांना, त्याला आपण दुःख हा शब्द देऊ नाही का. 3 प्रकारची जी दुःख सांगितलेली आहेत, दुःखत्रयाभिघाता जिज्ञासा तदभिघातके हेतो दृष्टे स्वापार्थाचे नैकांतात्यंततो भावात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुःखत्रयाभिघाता 3 प्रकारची दुःख जी आहेत. मग त्याच्यातलं जे आधी भौतिक दुःख आहे, त्या आधी भौतिक दुःखामध्येच आपण सगळे लोक गुरफटलेलो आहोत. त्या आधी भौतिक दुःखाच्या पलीकडे आपण कधी जात नाही. आपली इच्छा जर पूर्ण झाली नाही तर आपल्याला दुःख होतं. आणि आपल्या इच्छा काय असतात, एकदम सामान्य इच्छा असतात आपल्या. अमुक अमुक ठिकाणी नोकरी मिळावी, अशी अशी मुलगी लग्न नाही का, अशा अशा मुलीशी लग्न व्हावं, किंवा एवढी पगार वाढ व्हावी, किंवा अजून ज्या काही, मी घेतलेल्या जमिनीचा भाव वाढावा, यावर्षी माझ्या शेतातल्या मालाला खूप भारी किंमत मिळावी, किंवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तिथं आपल्याला कायम वाटत असतात. आणि त्या गोष्टी वाटत असताना मग आपल्याला वाटतं की अचानक काहीतरी संकट येतं, काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न येतं आणि ती आपली इच्छा पूर्ण होत नाही. आता ती इच्छा पूर्ण होत नाही म्हणजेच त्यावेळेस काय येते की त्यावेळेस आपल्याला दुःख होतं की आपल्या या सामान्य इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तर मग लगेच दुःख आलं मला. मग तसंच आहे की महापुरुषांच्या पण काही इच्छा असतील आणि त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की मग त्यांना जे दुःख होतंय त्याला विषाद म्हटलेलं आहे. कारण त्यांच्या इच्छा या अशा सामान्य इच्छा नसतात. त्यांच्या इच्छा काय असतात, सर्वे तर सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ह्या त्यांच्या इच्छा आहेत. त्यांना पण काहीतरी पाहिजे असतं, प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते नाही का. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान का बरं गायलेलं आहे, त्याचं कारण हे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण भगवंताकडे मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हा सगळा आपल्या समोर ही सगळी मागणी मांडलेली आहे. जे खळांची व्यंकटी सांडवत या तत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांते. आता हे सगळं आपल्याला पसायदान प्रत्येकाला पाठ आहे. आता हे जे पसायदान सगळं मागितलेलं आहे, हे पसायदान म्हणजे काय, ही पण त्यांची एक इच्छा आहे की नाही, ही त्यांची एक मागणी आहे. आणि ती जर पूर्ण झाली नाही तर कदाचित त्यांना सुद्धा दुःख होईल, कदाचित. मग जर त्यांना दुःख जर झालं तर त्याला आपण विषाद म्हणू. कारण त्यांचं जे दुःख आहे ते आध्यात्मिक दुःख आहे, आधिभौतिक आधिदैविक आध्यात्मिक. आणि म्हणून त्याला आपण विषाद म्हणू शकतो. आपल्याला दुःख होतं, गेलो बाजारात, बैलजोडी आणली, त्याच्यातला एक बैल अजिबात चालतच नाही, कायम बसूनच राहतो. आता
तो एक बैल चालत नाही म्हणून आपल्याला खूप दुःख होतं. मग यांनी मला फसवलं, यांनी मला असं केलं, यांनी मला तसं केलं, आणि त्या दुःखामध्येच आपले किती वर्ष महिने निघून जातात जोपर्यंत ती जोडी आपण विकत नाही आणि दुसरी जोडी आणत नाही. आणि आपणही ती जोडी विकताना मात्र तसंच करतो बरं का. आपण ज्याला विकतोय ना त्याला कधीच आपण सांगत नाही की अरे हो हा बैल खाली बसतोय कायम, तो अजिबात अवताला चालत नाही पुढं आणि म्हणून मी विकतोय, ही गोष्ट आपण कधीच त्याला सांगत नाही. कारण जर मी त्याला ही गोष्ट सांगितली तर तो माझ्याकडून ही जोडी घेणारच कशाला, म्हणून आपणही त्याला ती गोष्ट सांगत नाही. मग झालं. मग जसं आपण दुःखी असतो तसाच उद्या तो पण दुःखी होतो, आणि ज्याच्याकडून आपण आधी ही जोडी घेतली होती तो पण असाच दुःखी होता, म्हणून तर त्यांनी ही विकली, हा बैल विकला त्यांनी, त्याचं कारणच हे. आता ह्या अशा गोष्टी आपल्या जीवनात कायम होत असतात. आज मी बाजारातून बी आणले, बी पेरले जमिनीत, पण ते उगवलेच नाही, झालं दुःख. आता या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दुःख होणारच आहे. अचानक काहीतरी संकट आलं, माझी नोकरी गेली, झालं दुःख. परीक्षेत गेलो, पेपर लिहायला बसलो, पेपरमध्ये सगळे प्रश्न असे आले तर एकाही प्रश्नाचं मला उत्तर येईना, झालं दुःख. त्याला एवढं वर्षभर मी मेहनत केली पण एकाही प्रश्नाचं उत्तर मला येत नाही, आता झालं दुःख. म्हणजे आपल्याला ही सगळी जी दुःख होत आहेत ही आपल्याला प्रत्येकाला दुःख होत आहे, पण ही सगळी भौतिक दुःख आहेत, आधी भौतिक. आणि हे जे संत मंडळी आहेत, जे महापुरुष आहेत, जे ऋषीमुनी असतील, त्यांना जे दुःख होत असेल ते हे सामान्य दुःख नाही. त्यांच्या जीवनात सुद्धा कर्ममंदता येत असेल, आणि त्या सगळ्यांचं प्रतीक म्हणून इथं अर्जुन आहे आपल्या समोर. की अर्जुन हा काय आहे, या सगळ्यांचं प्रतिकात्मक स्वरूप आहे. की त्याला दुःख झालंय म्हणजे तो काय त्याचं दुःख नाही सांगत इथे, त्याचा विषाद नाही सांगत आहे. महापुरुषांना कशा प्रकारचा विषाद होतो त्याचं प्रतीक येते, म्हणून तो विषाद आहे तिथं, विषाद. आणि म्हणून तो विषाद योग झालेला आहे त्याचा, साधा विषाद पण नाही राहिलेला आहे, विषाद योग नाही का. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय, असं गीतेच्या पहिल्या अध्यायाला नाव दिलेलं आहे. खूप विचारपूर्वक दिलेलं नाव येतं. लोकांना वाटतं नाही मग गीतेचा पहिला अध्याय वाचायचाच कशाला, काय गरज आहे त्या पहिल्या अध्यायाची. त्याच्यात तर एवढं सांगितलं, धृतराष्ट्राने विचारलं होतं की काय केलं या सगळ्यांनी तिथं जमल्यावरती, आणि मग हा सांगतोय अशी अशी सेना इकडे उभी होती, तशी सेना तिकडे उभी होती, यांनी शंख वाजवला, त्यांनी शंख वाजवला. मग अर्जुन म्हणला मला लढायचं नाही, मग तो रडत बसला, मग त्यांनी सगळी कारणं सांगितली आणि झाला पहिला अध्याय संपला. मग काय त्या पहिल्या अध्यायाला वाचायचं आपल्याला असं वाटतं. पण जर तो पहिला अध्याय झाला नसताना आपल्याला गीता मिळालीच नसती कधी. अर्जुनाला जर विषाद झाला नसता तर आज संपूर्ण जगाला गीता मिळालीच नसती. मग त्या गीतेचं जे उगमस्थान आहे ते उगमस्थान म्हणजे हा पहिला अध्याय. आज आपण सगळेजण गंगोत्रीला जातो की नाही, का बरं जातो गंगोत्रीला, नाही का. जिथं आपण कुठे पण अशा ठिकाणी तीर्थ, आपली बऱ्याच ठिकाणची तीर्थ अशी आहेत की जिथं नदीचा उगम होतोय, भीमाशंकर असेल किंवा इतर जे काही बऱ्याच ठिकाणी. मग तसं आहे ना, मग त्या उगमाला आपण नेहमी नमस्कार करतो की नाही. सूर्य दुपारी 12 वाजता डोक्यावरती आल्यावर त्याला नमस्कार करतो का आपण, नाही. सकाळी सूर्य जेव्हा उगतोय त्या उगवत्या सूर्याला आपण नमस्कार करतो. तसं आहे. मग इथं जिथून या गीतेची सुरुवात झालेली आहे, जिथून हे गीतारूपी अमृत पाझरायला सुरुवात झालेली आहे, दुग्धं गीतामृतम महत् असं जे म्हटलेलं आहे नाही का, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. हे जे आहे हे अमृत जिथून सुरू झालेलं आहे तर तिथं बघायला नको का कुठून सुरू झालंय, का सुरू झालंय, आणि म्हणून तो पहिला अध्याय महत्वाचा आहे. पहिला अध्याय म्हणजे गीतेचं बीज आहे, त्या अर्जुनाने लावलेली बी आहे ती. अर्जुनाने जर आज ती कोय लावली नसती तर आपल्याला एवढे गीतारूपी आंबे खायला मिळालेच नसते कधी.
मग त्याने ती कोय कशी लावली, का लावली हे बघायला नको का? नाही का? आपल्याला कधी पण वाटतं ना, एखादी गोष्ट ज्यावेळेस सुंदर पदार्थ, एखादा सुंदर आंबा आपण खाल्ला, खूप छान खूप छान, त्याची चव इतकी छान लागली आपल्याला, मधुर रसाळ असा, त्यावेळेस आपण लगेच विचारतो की नाही कोणत्या जातीचा आहे, नाही का, याचं झाड कसं असतं, याचे रोप कसं लावलं जातं, याला काही कलम केलाय का काय केलंय, जे काय आपण 17 गोष्टी त्याचा विचारतो, म्हणजे आपण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. मग तसं आहे, त्याचं मूळ इथं आहे. म्हणून हा अर्जुन विषाद योग वाचला पाहिजे आपण. बऱ्याच जणांना वाटतं त्याच्यात पुढे काय तत्वज्ञान आहे. अरे मूळ तत्वज्ञान तिथून तर सुरू झालेलं आहे. हा जो विषाद योग आहे नाही का, आणि हा विषाद जो आहे त्या विषादाशिवाय विकास नाही कधीच. दुःखाशिवाय विकास नाहीये असं म्हणत नाहीये मी. विषादाशिवाय आत्मविकास नाहीये. विकासाच्या वाटेवरती माणूस पुढे जाऊ शकत नाहीये. आत्मविकास, जीवन विकास, भौतिक विकासाची गोष्ट करत नाहीये मी. आता भौतिक विकास जरी व्हायचा असेल ना, तरी बऱ्याचदा त्याच्या पायामध्ये दुःख असावं लागतं. बऱ्याचदा असं, नेहमीच असं म्हणत नाहीये, पण बऱ्याचदा भौतिक विकासाच्या पायामध्ये सुद्धा दुःख असावं लागतं. बघा बऱ्याचशा ठिकाणी असं दिसतं नाही का, ज्यांना लहानपणी काही जास्त सुखसुविधा मिळालेल्या नाहीयेत, वह्या पुस्तकं नसतील, कुठेतरी दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागला असेल, किंवा अशा काही परिस्थितींमध्ये घरातली सगळी कामं आवरून मग अशा काहीतरी अभ्यासामध्ये त्यांना पुढे पुढे त्यांची वाटचाल करावी लागली असतील, तर अशी मुलं आहेत ना उद्या खूप मोठी होतात, मोठ्या पदावरती जाऊन बसतात, खूप विद्वान बनतात, त्यांना खूप शिक्षण घेतात आणि समाजात एखाद्या मोठ्या हुद्द्यावरती जाऊन बसतात. पण ज्याला आधी सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात ना, तो मात्र उद्या नंतर नालायक निघतो. मग बापाला वाटतं अरे मी तर याला सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, याने एसी मागितला मी एसी दिला नाही का, याने सोफा मागितला त्याला सोफा दिला, याने टेबल खुर्ची मागितला, याने लॅम्प मागितला, याने ज्या काही गोष्टी मागितल्या, याने पर्सनल स्टडी रूम मागितली त्यांनी ती त्याला दिली, सगळ्या गोष्टी मी दुनियेभराच्या त्याला आणून दिलेल्या आहेत. पण तरी हा नापासच झाला. का नापास झाला? त्याचं कारण हे आहे ना, विकासाच्या पायात दुःखच नव्हतं तिथं. बरेच आपण उदाहरण ऐकतो की याच्या जीवनात, जसं चाणक्य आहे, म्हणजे याचं खूप मोठं छान उदाहरण असं आहे चाणक्य. की चाणक्य एवढा मोठा का बरं झाला? एवढं मोठं मौर्यांचं साम्राज्य त्यांनी कसं काय उभं केलं? त्याच्या पायामध्ये कुठंतरी हे दुःख आहे. कोणतं दुःख होतं? जे नंद सम्राटाने त्याला दिलेलं होतं, धनानंदाने म्हणा किंवा इतर त्याचे जे कोणी मंत्री संत्री सगळे लोक असतील, विष्णुगुप्त जे त्याचे हे असतील नाही का, या सगळ्यांना ज्यांनी त्रास दिलेला आहे ते त्रास आणि त्याच्यातून जे झालेलं दुःख आहे, त्या दुःखामुळे नंतर विकास झालेला आहे. दुःखच जर नसता तर भौतिक विकास झालाच नसता ना चाणक्याचा सुद्धा. ही गोष्ट काय आहे? आपण वेगवेगळी उदाहरणं वाचतो, ऐकतो कुठे नाही का, की आमका फलाना ठिकाणी हॉटेलमध्ये गेला होता आणि त्याने हॉटेलमध्ये घेतलंच नाही, आणि त्याला हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही, म्हणून त्याने त्याला तिथं सांगितलं की आज तू मला ज्या हॉटेलमध्ये प्रवेश देत नाहीयेस ना, उद्या त्याच्यापेक्षा मोठं हॉटेल मी स्वतः उभं करेन. आता जर त्याला ते दुःख त्या दिवशी झालंच नसतं तर हे एवढं मोठं हॉटेल इकडे उभं झालं असतं का नंतर? शक्यच नाहीये कधी. म्हणजेच भौतिक विकासाच्या पायामध्ये सुद्धा कधी कधी दुःख असतं. दुःखाशिवाय भौतिक विकास सुद्धा कधी कधी थांबतो माणसाचा. नाही का, एखादी मुलगी असते, ती मुलगी ह्याला नाही म्हणते. का नाही म्हणते? नाही तुझ्याकडे पैसेच कुठे आहेत, तू तर स्वतः भिकारी आहेस, तू तर स्वतः कंगाल आहेस,
आणि तुझ्याशी मी काय लग्न करणार, असं तिला कायम वाटायला लागतं. आणि मग ती ह्याला जे म्हणते ते याच्या हृदयाला लागतं कुठंतरी, ते त्याला दुःख होतं. आणि त्या दुःखातून हा पुढं मग पैसे कमवायला निघतो. मग उद्या तो लाखो रुपये कमवतो. पण हे सगळं कशामुळे होतंय, ते आधी जे झालेलं दुःख आहे, त्या दुःखामुळे झालेला हा भौतिक विकास आहे. वर्गामध्ये हा नापास होतो. वर्गामध्ये नापास झाल्यानंतर शिक्षक त्याला बोलतायत, मित्र त्याला बोलतायत, आई वडील बोलतायत, नातेवाईक बोलतायत, जिकडे जाईल तिकडे सगळेजण त्याला बोलतायत. आणि त्या बोलण्यामुळे त्याला जे दुःख होतंय, त्या दुःखातून त्याला उद्या वाटतं की नाही, मी असं काहीतरी करून दाखवेन या सगळ्यांना. आणि नंतर तो खूप छान अभ्यास करतो, चांगले मार्क पाडतो, अख्ख्या शाळा कॉलेजमध्ये काय बोर्डामध्ये सगळीकडे पहिला येतो. आता तो पहिला का बरं आलेला आहे, कारण त्याच्या मुळाशी हे सगळं दुःख आहे. या सगळ्यांनी त्याला बोललेलं आहे आधी, इतकं त्याचा केलेला अपमान असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, की जेणेकरून आज तो तिथं पहिला आलेला आहे. हे भौतिक सुख त्याने प्राप्त केलेले, भौतिक जीवनामध्ये त्याने विकास प्राप्त केलेला आहे, त्याच्या मुळात हे दुःख आहे. मग जर मला साधं भौतिक जीवनात पण कधी कधी विकासासाठी जर दुःखाची आवश्यकता पडत असेल, दुःखाशिवाय जर मी पुढे जाऊ शकत नसेल, तर मग तशी आध्यात्मिक जीवनात गोष्ट घडणार नाहीये का? आध्यात्मिक जीवनामध्ये विकासाच्या मार्गावरती जर मला पुढे जायचं असेल, नाही का, एक जन्म ऐसा यावा सखा तू म्हणावं, हे जे आपण कायम बघतो, तर त्याच्यामध्ये हा जो विकास आहे माझा, की भगवंता तू मला माझं म्हटलं पाहिजेस, तुझ्या मांडीवरती मला स्थान दिलं पाहिजेस. तर हे काही जणांना सहज शक्य असतंय, पण काही जणांना सहज शक्य नसतंय ते. त्याच्यासाठी त्याच्या पायामध्ये कुठेतरी विषाद हा असावा लागतो. आणि मग तो विषाद जो आहे तो एका दिवसात तयार होत नाही. बहुना जन्म ना म्हणते, बरेच जन्म जाऊ शकतात त्याच्यासाठी, माहित नाही आपल्याला, बरीच वर्ष जाऊ शकतात, बरेच जन्म जाऊ शकतात. पण तो विषाद जोपर्यंत पायामध्ये नसतो तोपर्यंत जीवन विकास आपल्यासारख्या सामान्यांचा हा कुंठित होऊन जातो. म्हणून विषाद हा पाहिजे तिथे. दुःख नाही म्हणते मी, परत परत सांगतोय, दुःख आणि विषाद. मग हा जो विषाद आहे, या विषादाने खरी मोक्ष मार्गाच्या प्रवासाची सुरुवात होते. मोक्ष मार्ग म्हणजेच पुन्हा तेच, की भगवत स्वरूप प्राप्ती, त्या ब्रह्मामध्ये पुन्हा विलीन होणं, किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील तत्वज्ञ लोकांनी सांगून ठेवलेल्या असतील, महापुरुषांनी, तर त्या मोक्षाची जर प्राप्ती व्हायची असेल तर त्या मोक्ष प्राप्तीच्या पायामध्ये, किंवा तो जो प्रवास आहे, मोक्ष प्राप्तीचा प्रवास जो आहे, त्याची सुरुवातच या विषादाने होते. अर्जुनाची पण तीच गोष्ट झाली की नाही, ज्यावेळेस अर्जुन शेवटी म्हणतोय नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तो प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. आता इथं जे नष्ट मोह नाही का, त्याचा मोह नष्ट झालेला आहे आणि स्मृती सुद्धा प्राप्त झालेली आहे. म्हणजेच एक प्रकारचा त्या ज्या जाळ्यात तो अडकलेला होता त्याच्यापासून त्याला मोक्ष मिळाला. पण हा मोक्ष मिळवण्यासाठी त्याला सुरुवात कुठून करावी लागलेली आहे, या विषादापासून. मोक्षाच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा विषादामधून होते. म्हणून जीवनामध्ये विषाद हा आवश्यक. दुःख म्हणत नाहीये, दुःख हे सामान्य आपल्याला रोजच होते, त्याच्यात आणण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागतच नाहीये. दरवेळेस आपल्याला दुःख होतच असतं. अरे यावेळेस पगारच कमी मिळाला, यावेळेस असंच झालं तसंच झालं, रोज आपल्याला दुःखाची कथा, दुःखाची गाथा आपण रोज गात असतोय. पण विषाद होतोय की ना आपल्याला, ही गोष्ट पाहण्यासारखी. तिथून खरं आपला पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. बघूया काय आहे तो विषाद, कसा होतोय,
आणि इथं रघुराजाला आणि त्याच्या सैन्यात सगळ्यांना विषाद झालेला आहे. विषाद लुप्ता प्रतिपत्ती. बघूया थोडंसं परत, आता 9 वाजून गेलेले आहेत. थांबूया आपण आणि उद्या पुन्हा ज्यावेळेस भेटू त्यावेळेस पुन्हा पुढच्या चिंतनाकडे वळूया.